नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. उरळी देवाचे आदर्शनगरमधील महालक्ष्मी कॉलनीतून ड्रेनेज लाईन बेकायदेशीररित्या टाकता यावी याकरता वैष्णवी सिटी फेज 1 सोसायटी रोज ड्रेनेजचं पाणी सोडून देत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा धक्कादायक आरोप महालक्ष्मी कॉलनी आदर्शनगरमधील त्रस्त महिला नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे. यावेळी महालक्ष्मी कॉलनीतील रहिवाशांनी वैष्णवी सिटी फेज 1 सोसायटीच्या एसटीपी प्लांट शेजारी गेटमधून ड्रेनेज पाणी कॉलनीच्या रस्त्यावरून आदर्शनगरच्या मुख्य रस्त्यावरून कॉलन्यांमधील घरांच्या अवतीभोवती साचून निर्माण झालेली सांडपाण्याची तळी उद्भवलेली गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना आजारांना तोंड द्यावं लागत असून याबाबत फुरसुंगी नगर परिषदेचे विविध विभाग स्थानिक पोलीस स्टेशनला अनेक वेळा तक्रारी करूनही कसलीही कारवाई होत नाही. वैष्णवी सिटीची मुख्य ड्रेनेज लाईन सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना रहदारीच्या महालक्ष्मी कॉलनीतून ड्रेनेजची फक्त 3 ते 4 इंची PVC पाईप टाकण्याची फुरसुंगी नगर परिषदेने कोणत्या कलमाआधारे परवानगी दिली असा संतप्त सवाल महालक्ष्मी कॉलनीतील नागरिकांनी विचारला. आमच्या कॉलनीच्या रस्त्यातून बेकायदेशीररित्या वैष्णवी सिटीची ड्रेनेज लाईन टाकण्यास परवानगी दिलेली आहे. स्थानिक नगरसेवकांचा या कामास पाठिंबा आहे. या बेकायदेशीर ड्रेनेज लाईनचे काम हाणून पाडण्यासाठी फुरसुंगी नगर परिषदेसमोर आम्ही तीव्र जनआंदोलन करणार असल्याचे महालक्ष्मी कॉलनीतील नागरिकांनी यावेळी सांगितले. पाहूया हा वृत्तांत. फुरसुंगी आणि उरुळी देवाची जशी नगर परिषद तयार झाली आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर जे पण कॉर्पोरेट आले त्या कॉर्पोरेटरने मिळून वैष्णवी सिटी बरोबर जे काही लागेबंद केलेले आहेत त्याप्रमाणे ते वैष्णवी सिटीवाले फेज 1 तो पूर्णपणे वरतून पाणी आमच्या कॉलनीमध्ये सोडतात कंटिन्यू आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना आणि कॉलनीतील लोकांना भयंकर त्रास होत आहे. त्याच्यामुळे एरियामध्ये दुर्गंधी पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया असे जे संसर्गजन्य आजार आहेत अशा प्रकारचे आजार या एरियामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेची जशी निवडणूक झाली त्याच्यानंतर सोसायटीमधील जो चेअरमन असेल किंवा इतर लोक असतील त्या लोकांनी जे पण त्यांना पाठबळ दिलेलं आहे त्या पाठबळाच्या जोरावरती हे लोक सोसायटीमधील जे लोक आहेत ते कंटिन्यू ड्रेनेजचं पाणी मैला पाणी हे आमच्या गल्लीमध्ये महालक्ष्मी पार्क AB मध्ये सोडत आहेत. आम्ही वारंवार नगर परिषदेला अर्ज वगैरे दिलेला आहे, परंतु नगर परिषदेमधील जे कोणी अधिकारी आहेत शिंगटे साहेब वगैरे ते आमच्या महालक्ष्मी पार्कच्या अपोजमध्ये आमच्या जे कोणी रहिवासी आहेत त्यांच्या गेटला वेगळ्या प्रकारचे दबावात्मक नोटीस लावत आहेत. हे त्यांच्याकडून जे काही घडलेला जो प्रकार आहे तो चुकीचा आहे आणि ज्यावेळेस बिल्डरनी ही सोसायटी क्रिएट केली आहे त्यावेळेस सदर सोसायटीला बिल्डरच्या PMRD प्लॅननुसार जे पण लाईन आउट दिलेलं आहे त्या लाईन आउटवरून हे वैष्णवी सिटी फेज 1 ची जी चेअरमन आहेत किंवा सचिव सेक्रेटरी आहेत ते व्यवस्थितरित्या पाणी नियोजन करत नाहीत. ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत मेंटेनन्सला, असे काहीतरी फालतू कारणं देऊन लोकांवरती दबाव टाकतात आणि ते लोक रात्री 2 वाजता, 2:30 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता येऊन आमच्या घराचे जे काय आहे ते गेट वाजवतात. आमच्या इथे लोकांबरोबर वादविवाद करतात, हॅरेसमेंट करतात आणि लोकांना भयंकर त्रास देतात. वारंवार आम्ही हे पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे, वाहतूक विभागाला दिलेलं आहे, पण याची दखल राजकीय दबावामुळे कोणीही अधिकारी घेत नाहीत. तर आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या विषयावरती बातमीमध्ये आवाज उठवा. आम्ही पण एरियामध्ये सदर कंडिशनमध्ये आंदोलन करण्याच्या विचारामध्ये आहोत. जर सदर याच्यावरती नगर परिषदेने किंवा घनकचरा विभागाने किंवा स्वच्छता विभागाने कोणत्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यास सदर स्वच्छता विभागाच्या समोर सर्वांना निवेदन देऊन आंदोलनाची आम्ही आज हाक देत आहोत. 380 फ्लॅटसाठी कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांना PVC पाईप 3 ते 4 इंची टाकण्यास सांगितलेलं आहे? हे प्रशांत शिंगटे साहेबांनी कसं काय त्यांना परवानगी दिली ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं पहिल्या नागरिकांना. जिथं RCC पाईप 12 ते 18 इंची लागतो तुम्ही त्यांना फक्त 3 ते 4 इंची PVC पाईप टाकण्याचे आदेश देताय. नगर परिषदेला आम्ही वारंवार तक्रारी करून आणि नगर परिषदेला PVC पाईपलाईनसाठी जो अर्ज दिला होता त्यांनी त्यांच्या अपोज आम्ही त्यांना
NOC दिलेली आहे ह्याच्याबद्दल दाखवा. आम्हाला आम्ही नगर परिषदेला अर्ज केलेला आहे, पोलीस आयुक्ताला पण लिहिलेलं आहे पत्र. त्याच्यानंतर नगर परिषदेला 2 वेळा आम्ही 2024 पासून आम्ही 2021 पासून त्यांना फॉलोअप घेत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही हे त्यांना आम्ही NOC नाही म्हणून त्यांना परमिशन दिली होती. आम्हाला त्यांनी सांगितलं आमच्या परवानगीशिवाय करणार नाहीये. बट त्याच्यानंतर त्यांनी पण आमच्या परमिशनला अपोज करून राजकारणाच्या दबावाखाली येऊन त्यांना परत परमिशन देऊन 4 इंची PVC लाईनसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्याच्यानंतर आम्ही काल परवा परत आम्ही प्रदूषण विभागाला अर्ज केलेला होता. त्याच्यानंतर दुसरं आहे वाहतूक विभागाचं लेटर आहे आपल्याकडे. वाहतूक विभागाला पण आम्ही वारंवार कळवण्यात आलेलं आहे. वाहतूक विभागाने सांगितलेलं आहे, बट तरी पण त्यांच्यावर काही अद्याप कारवाई झालेली नाही. काल आमची जी चर्चा झाली त्यामध्ये नगरसेवक प्रशांत भाडळे इथे उपस्थित होते, तात्या भाडळे होते. त्यांच्या समोर आमची अशी चर्चा झालेली आहे की मंगळवारी आम्ही CEO सोबत बैठक ठेवणार आहोत. त्या COंच्या बैठकमध्ये हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. आता जर कुठलं रस्त्याचं किंवा नाल्याचं काम होत असेल नगर परिषदेकडून तर त्याची निविदा निघते व ते सरकारी काम असतं. आमचा कामाला विरोध नाहीये. आमचा फक्त एवढ्याला विरोध आहे की त्यांचे जे ड्रेनेज लाईन आहे, तुमची जी रीतसर सोसायटीची ड्रेनेज लाईन आहे तिकडूनच तुमचं ड्रेनेजचा मैला जावा, ना की आमच्या याच्यातून, आमच्या प्रायव्हेट जागेतून. किंवा जेव्हा आमचं मोठं नाल्याचं काम असेल तेव्हा नगर परिषदेकडून त्याचा निविदा निघेल तेव्हा ते काम करायला येतील. त्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये. आणि आम्ही आता अशी अपेक्षा करतोय की मंगळवारी होणाऱ्या बैठकीत हा प्रॉब्लेम जो आहे हा निकाली निघेल. आतापर्यंत आमची एवढी फरफट झालेली आहे, पोलीस स्टेशन असो नगर परिषद असो, आम्ही भरपूर पेपर्स हे केलेले आहेत, तरी पण काही कारवाई तर झालेली नाहीये, पण त्रास खूप होतो. इथं वैष्णवी सिटी फेज 1 आणि फेज 2चं पाणी येतंय आणि पूर्ण ओपनली सोडून दिलेलं आहे. ओपनली त्याला पाईप नाही, काही नाही, पूर्ण ओपनली सोडून दिलेलं आहे. आणि लोक इथली पण लोक ना खूप त्यांनी पण असं म्हणजे हे केले, तक्रारी केलेत, पण त्याला पण काही रिस्पॉन्स नाही. फक्त म्हणतात आम्ही दंडात्मक कारवाई करू एवढंच बोलत, तसं पुढे काही नाही. तेव्हा हे वैष्णवी सिटी फेज 1चं पाणी आहे आणि ते त्यांनी उघड्यावरती असं सोडलंय. या एरियामध्ये एवढे मच्छर झाले आहेत, इथली लोक अक्षरशः डेंग्यू, मलेरिया, अनेक संसर्गजन्य सर्दी, खोकला असे जे आजार आहेत अशा प्रकारचे आजार येत आहेत लोकांना. तरी पण नगर परिषद जे आहे पुरसुंगी उरुळी देवाची ती कोणत्याही प्रकारची या लोकांवरती ॲक्शन घेत नाही. बिल्डरचे सदरील लोकांबरोबर लागेबंदी असल्या कारणाने ही लोक आम्हा लोकांना दबाव टाकून गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत. बच्चे सब बीमार पड़ रहे, क्या पानी छोड़ने का ढंग रहता है, पानी छोड़ने का. वैष्णवी सिटी फेज 1 मधून जे मलनिस्सारण पाणी जे खाली येते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.